चला तर मग आज आहे अक्षय तृतीया, तर पुरणपोळीचा स्वयंपाक बनवूया. तर असं मी इथं पीठ मळून घेतलेलं आहे, गव्हाची कणिक, आणि कुकर पण लावलेला आहे. याच्यामध्ये डाळ लावलेली आहे मी, आणि असा कांदा कट करून घेते भाज्यासाठी. आणि हे बघा, हे तळण्यासाठी काढलेले मी पापड्या कोरड्या पापड, तर असं छान तळून घेते. ह्या तांदळाच्या पापड्या आहेत, छान फुलतात बरं का. तर बघा, इकडं माझं तळणसुद्धा झालेलं, मी पटापट तळण करून घेतलं आहे. आणि कांदे, हिरवी मिरची, लसूण टाकून हे बघा भज्याचं मिश्रण तयार करून ठेवलं. आणि आता ही मी भजी सोडत आहे. भज्यासाठी भरपूर गरम तेल होऊ द्यायचं आणि मगच भजे सोडायचे, म्हणजे भजे जास्त तेल पित नाही बरं का. तसं ह्याच्यामध्ये सोडा वगैरे टाकायचं नाही, थोडंसं तेल टाकलं तर भजे छान मऊसूद होतात. तर हे बघा, इकडं आपले भजी चमच्याने पण टाकून दाखवते. तर समजा आपण हाताने टाकले अगोदर, हाताने टाकू शकता, किंवा मग हात भरवायचा नसेल तर आपण असं चमच्याने पण भजी सोडू शकतो, म्हणजे आपला हात घाण होत नाही. घाण म्हणण्यापेक्षा भरत नाही खरकटा, आणि बाकीची कामं पण आपण चलत चलत करू शकतो. यासाठी ही टीप आहे बरं का. आपले मस्त भजे तळून झालेले आहेत, आणि त्याच कढईमधलं तेल मी वतून काढलेलं आहे. आणि त्यामध्ये मी आता आमटी फोडणी घालत आहे. तर जिरे, लसूण, खोबरं ह्याचं कूट टाकलेलं आहे मी. त्यामध्येच हळद आणि मसाला वापरत आहे. तर हे बघा, इकडे मी सुहाना मसाला वापरलेला आहे. तर तेलामध्येच मसाला टाकायचा, म्हणजे छान तर्री येते भाजीला, आमटीला. तर हे बघा, इथं टाकलेलं आहे मी. आणि जे डाळ आपण शिजवलेली आहे हरभऱ्याची, ती डाळ पण थोडीशी ठेवायची, म्हणजे आपल्या आमटीला खूप सुंदर चव येते. आणि त्याचबरोबर मी गव्हाचं पीठ घेऊन, गव्हाचं पीठसुद्धा पाण्यामध्ये असं थोडंसं कुस्करायचं, आणि मग ते पाणी टाकायचं, म्हणजे एक आपल्या आमटीला दाटसरपणा येतो. तर ही आमच्या मराठवाड्यातली पद्धत आहे. तुमच्याकडे अशी पद्धत आहे का, ते कमेंटमध्ये नक्की सांगा. तर बघा, ही आपली आमटी तयार झालेली आहे. ही छान असं शिजू द्यायचं, ह्याच्यातलं जे आपण बाकीचे सामान टाकलेलं आहे ते, आणि मस्त तर्री येऊ द्यायची ह्या भाजीला. आणि शेवटी मीठ टाकायचं आणि उकळी आणायची. आणि त्यानंतर अशा छान पुरणपोळ्या लाटून घेतलेल्या आहेत. पुरण आपलं जसं आपण नॉर्मल करतो, डाळ जर 2 वाट्या घेतली तर 2 वाट्याचं साखर आमच्याकडे घेतात. मग ते शिजवल्यानंतर परतून घ्यायचं, बडीशोप वगैरे टाकायची त्यामध्ये. ते बघा, हे आपल्या अशा छान पुरणपोळ्या लाटायचंच काम चालू आहे. तर आता इथं जरा मोठा व्हिडिओ होईल म्हणून मी पटापट दाखवलं आहे बरं का. तशा मस्त पुरणपोळ्या लाटून घेते. तर आपलं हे बघा, अक्षय तृतीयासाठीचं नैवेद्य तयार झालेलं आहे. व्हिडिओ कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की सांगा. धन्यवाद.